किंग्स वर्सेस टायटन असा उपांत्य फेरीचा दुसरा सामना तुम्ही पाहताय. किंग्स या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आता ओव्हर नंबर 1 मध्ये दीपेश आला बॉलिंगसाठी. या ठिकाणी जे कोणी जेवणाचे थांबले असतील त्यांनी कृपया जेवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पूर्ण कॅटरिंगची जी सोय आहे ती आता आपण थोड्याच वेळात बंद करणार आहोत. या ठिकाणी श्रीजी डेकोरेटर्स यांच्याकडून देखील 5500 ची देणगी आलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार. नुकतीच त्यांची देणगी आपल्याला मिळालेली आहे. इकडे आसिफबाई यांचा मोबाईल हरवलेला आहे. तरी कोणाकडे आहे का मोबाईल? मोबाईल कोणचा आहे? एकदा नंबर डायल करा, कुणाला आवाज आला तर मग मोबाईल इथे परत घेऊन घ्या. कुठे मोबाईल वाजतोय का बघा. चला खेळायला सुरुवात करूया. सोने का ब्रेसलेट गिर गया प्रसाद का, चांदी का. अगर किसी को मिलता है तो प्लीज बता दो. इधर इधर हाँ इधर फील्डिंग ग्राउंड वरती चांदीचं काय ते ब्रेसलेट पडलेलं आहे. कोणाला मिळालं तर कृपया करून द्यावे. कदाचित अंपायर कडे आहे वाटतं, कारण त्यांनी वरती हात दाखवलेला आहे. अंपायरला सोन्याचं बिस्किट देण्यात येईल. नाही नाही, सोन्याचं बिस्किट देणार आहेत. सोन्या म्हणजे आमचा प्लेयर आहे. फायनल आपली फायनल आपण फायनल या दोघांमधून जी बॉल आहे यार, बॉल आहे क्रिकेटची आपल्याला कुठे येते. मी अँकर गेम बसतोय. कुठली टीम आहे? दोन्ही किंग्स आणि टायटन फील्डिंग करते. सेमीफायनल चालू आहे ना आता. दुसरी सेमीफायनल. मला हे येतच नाही समजणार. स्कोर कळेल का तिकडून? अंपायरजी तिथून स्कोर फक्त कळवा जरा. एक ओव्हर. बरं. बॉल थोडासा वेगात टाकला होता दीपेशनं. 7 धावा झालेत आतापर्यंत. टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये किंग्स असा सेमीफायनलचा दुसरा सामना तुम्ही अनुभवताय. दीपेश ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करत असताना यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल नो बॉल घोषित केलाय पंचांना. त्यामुळे एक धाव इथे ऍड केली जाईल स्कोर बोर्डवरती. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 8. यावेळेस हा बॉल चांगला आहे. स्टंप टू अटॅक हा बॉल होता. बॅटची कडा घेतली. बॉल गली रिझन मध्ये ट्रॅव्हल होत असताना राहुल कडून एक रन कंप्लीट झालेले आहे आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 9 रन. पहिले षटक सुरू असताना दहा रन झालेत.
यावेळेस बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला आता घोषांकी क्षेत्राकडे, तिथे सिंगल मिळते आणि या सिंगल नंतर आता ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहेत 11. 11 रन्स स्कोर बोर्डवरती. सरळ मारलाय डाऊन दी ग्राउंड हा फटका आणि बॉल चाललाय बॉलर ओव्हर द हेड, सीमारेषा पार, षटकार. 17 धाबा झालेत. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. म्हणजे 18 धाबा झालेल्या आहेत या धावपलकावरती. टायटन्स टीम स्वतः टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना इथे आणखीन एक सिंगल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 19. यावेळेस पुन्हा एकदा हवेत केलाय, थोडस एलिव्हेशन या फटक्यामागे जास्त झालं त्यामुळे एक धाव इथे राहुलला मिळून जाईल आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 20. यावेळेस बॅकफुटला जात असताना कट करायचा होता परंतु कव्हर्सला खूप चांगली फिल्डिंग आणि खूप चांगला झेल टिपला, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टायटन्सच्या टीमला लागलाय 20 या आकड्यावरती. विजय मात्रेला बेलापूरचे एक नामांकित खेळाडू बॅटिंग साठी इनॅट नंबर 3 मध्ये. यावेळेस पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न ड्राईव्ह तर केलाय, सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर ओव्हरची सुद्धा झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टायटन टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21 धाबा, 22 धाबा माफ करा. 11च्या सरासरीने धाबा आलेले आहेत 22. 2 षटक संपलेली आहेत. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय तेजस. फुलटोस बॉल हवेत आहे, एक धाव इथे मिळते. स्टेप आउट करत असताना फटका खेळत होता विजय मात्रेला परंतु बॅटच्या अगदी इनर एजला बॉल लागलाय त्यामुळे एक धाव. सिंगल टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस ऑफ कटर करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन आहे 24. फुलटोस फ्लॅट बॅटे स्ट्रोक, खूप चांगला फटका आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी षटकार. विजय मात्रेच्या बॅट मधून आला षटकार. या 6 रनच्या मदतीने स्कोर बोर्ड रन आहे 30. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि बॉलला पाठवलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 रनसाठी विजय मात्रेच्या बॅट मधून सिक्सर. 26 धावा. इथे आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक मारलेले आहे विजय मात्रेनं. वॉट बॅटिंग. मोटोमेंटचा चांगला वापर केला या फटक्यामागे आणि लगातार कन्सिक्युटिव्ह 3 सिक्सेस, 3 इन रो. टीमची धावसंख्या आता 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. वॉट अ स्ट्रोक. लागोपाठचे 4 चेंडू मध्ये 4 षटकार टोकल्यात विजयनं. 36 अंपायर 36 ना 42 38 माफ करा 38. अठ्ठेचाळीस झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 48 धाबा झालेल्या आहेत. चला किंग्स टीम तुम्ही वेळ जास्त घेता प्लीज. 48
लागोपाठच्या 4 बॉल मध्ये 4 षटकार मारलेत विजय मात्रेने. मी मगाशीच या खेळाडूचा उल्लेख करत होतो, एक नामांकित खेळाडू आहे. ओहो, हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा विजय मात्रे आलाय. टीमची धावसंख्या 49. फुलरलेनचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु धाव आलेली नाहीये. डॉट बॉल आलाय गणेश कडून. 49 धाबा झालेत. 49. फुलरलेनचा बॉल, पुन्हा एकदा फ्लॅट बॅटर स्ट्रोक. बॉलला उडवलाय सीमारेषा पलीकडे. 5वा षटकार ठोकला या मॅच मध्ये विजय मात्रेनं. टीमची धावसंख्या 55. ओहो, पुन्हा एकदा वॉट अ शॉट. 6वा षटकार, वॉट अ बॅटिंग. पाऊस जरी थांबला तरी धावांचा पाऊस मात्र आता विजय मात्रेच्या बॅट मधून येतोय. इथे एक धाव, डबल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. विजय मात्रेला सुद्धा कळलं नाहीये की कुठल्या एंडला थ्रो येईल. रनआउटच्या रूपाने बाद. चला, एक धाव आली. शेवटचा एक बॉल. अंपायर धावा सांगा लगेच. चला, स्कोर किती झालाय? अंपायर 50 आणि 66. 66 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये किंग्स या टीमच्या विरोधामध्ये. 66 टू विन. टायटन आणि त्यांच्या विरोधामध्ये किंग्स असा सेमीफायनलचा दुसरा सामना. किंग्स टीमनं टॉस इथे जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंग करत असताना टायटन टीमनं 65 बनवल्या. विजय मात्रे त्याचे 6 उत्तुंग षटकार आपण पाहिले आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती 65 धाबा बनवत 66 धाबांचं लक्ष्य इथे सेट केलेलं आहे. चला, लगेच मॅच सुरू करायची आहे. बॅटिंग साठी तुम्ही पाहता नॉस्ट्रायकिंगला महेश आणि बॉलिंग साठी नितीन. ओव्हर नंबर 1 मध्ये चांगला टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये. पहिलाच बॉल इथे नितीनचा आणि पहिल्याच बॉल वरती एक चांगला प्रहार होता. इथे रनआउटची संधी आहे. ओव्हर थ्रो झालेली आहे त्यामुळे धाव आलेली नाहीये. बॅकअप चांगलं होतं. पहिलाच बॉल आला डॉट. 66 धाबांचं लक्ष्य आहे. 66 टू विन. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग कबर्सला. खूप चांगली फिल्डिंग करत असताना इथे आणखीन एक डॉट बॉल. इथे नो बॉल ची घोषणा होते कारण बेस्ट आहे. बीमर करण्याचा प्रयत्न पंचांना घोषित केलाय. नो बॉल ना एक्स्ट्राच्या मदतीनं धाव झालेली आहे. एक इथे खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये राहुलची. एक धाव मिळते. सिंगल न टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर पुढे 13 रन आहे. 2. ओहो, बॅटची कडा. विकेट किपरनं लाईन मिस केली. डॉट बॉलचे होते समाप्ती. फक्त 2 धाबा झालेत. असं वाटतं वन साइड हा सामना होईल
कारण 66 धाबांचं लक्ष होतं. या मॅच मध्ये धाबा झाल्या 3. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत नितीन. कुठल्याही बॅट्समनला रूम दिला नाहीये, मोठे पटके खेळू दिले नाहीयेत. सिंगल इथे येते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 4. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हर मधला, म्हणजे 5 बॉल मध्ये धाबा आलेत 4. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फलत्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग. नितीनची खूप चांगलं षटक हे राहिलं. टायटन टीम कडून केलं असताना फक्त 4 धाबा खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकाचा 5. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5, म्हणजे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक. विजय मात्रे याला बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी, आणि 18 बॉल मध्ये अजूनही 61 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 61 धाबा. धाबा झाल्यात फक्त 5 पहिल्या ओव्हर मध्ये. राऊंड द विकेटने विजय मात्रे तयार, आणि पहिलाच बॉल उडवलाय. बघूया आता अंपायर सिग्नल. एकच धाव, एकच न धाव. चला चला बॅटिंग सुरू करा, बॅटिंग सुरू करा. एकच धाव. धाबा आहेत 6, म्हणजे अजूनही 60 धाबांची आवश्यकता आहे. 7 ना 6 बॉल काउंट आहे का? डेड बॉल. इथे सिंगल आलेली आहे, आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 7. 6 रन. ओहो, लेग ब्रेक पहा. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉनची आठवण करून देणारा बॉल. पडल्यानंतर आतमध्ये अगदी 90 अंशाच्या कोणातूनही सुद्धा जास्त चेंडूने वळण घेतलेला आहे. चांगलीच काठी काढली विजय मात्रेनं फलंदाजाची. फलंदाज बाद. पुन्हा एकदा कॅचेटचा कॉल आहे. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. विजय मात्रेनं बॅटिंग चांगली केली. 6 उत्तुंग षटकार ठोकले, परंतु या ओव्हर मध्ये बॉलिंग सुद्धा त्यानं चांगली केलेली आहे. 2 विकेट्स प्राप्त केलेले आहेत विजय मात्रेनं. लागोपाठचे 2 विकेट. हॅट्रिक वर आहे. ऑन हॅट्रिक बॉल विजय मात्रेची. पोलरलीनचा बॉल ड्राईव्ह तर केलाय. 1 धाव इथे मिळते, आणि या सिंगलनं आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत 7. 66 धाबांचं लक्ष आहे. 66 टू विन. फक्त धाबा 7. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस बॅक टू द बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून मारलेला फटका. 1 धाव इथे मिळते, आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या 8. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 2 मधला. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत 9. चला, पहिलं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती, म्हणजे आता 12 बॉल मध्ये अजूनही 56 धाबांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5च्या सरासरीनं फक्त धाबा आल्या 10. 66 करायच्या होत्या. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि धाबा करायच्या आहेत अजूनही 56. आता थोडस कठीण झालंय किंग साठी.
साहिल आल्या बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवरती एक चांगला ड्राईव्ह, परंतु एकच धाव मिळते सिंगलनं. आता पियुषला सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 11, म्हणजे आता 11 चेंडू मध्ये अजूनही 55 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 11 बॉल आणि 55 धाबा हे समीकरण. चला डेड बॉल चा इशारा येतो पंचांकडून. चला 13 धावा झालेत. चला षटकार. नो बॉल आहे. टीमची धावसंख्या 20. खूप चांगला ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार येतोय. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी बॉटम एजला बॉल लागलाय, त्यामुळे धाव येणार नाहीये. 24 धावा झाल्यात आतापर्यंत. पोलार्लिनचा बॉल ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, त्यामुळे सिंगलनं आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. धाबा घेत 25. धाबा झालेत, म्हणजे आता 6 बॉल मध्ये अजूनही 40 धावांची 41 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद आलं बॉलिंग साठी. चला पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आलेली आहे, म्हणजे आता 5 बॉल मध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. ओहो, बॉल उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी षटकार, म्हणजे 4 बॉल मध्ये करायचे आहेत 31 धावा. चांगली गोलंदाजी. बॅटची लिडिंग एज घेतली आणि खूप चांगला झेल टिपला फलंदाज बाद. 3 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. चला आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे आता 2 चेंडू आणि 31 धाबा. एक औपचारिकता या मॅचची आता शिल्लक राहिलेली आहे. 2 बॉलची. बॉल सीमा पार, म्हणजे एक बॉल मध्ये 27 धाबा पाहिजे. चला इथे क्लीन बॉल. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आणि हा सामना जिंकलेला आहे टायटन्स टीमनं. इनटू द फायनलचं दुसरं तिकीट या टीमनं प्राप्त केलेलं आहे. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला दोन्ही टीम लगेच टॉस साठी या. सुपर जायंट्स विरुद्ध टायटन्स. लाईनअप करा 5 मिनिटात करा. 5 मिनिटात लाईनअप नंतर टाइमपास होतो तिथे. चल लवकर जा, लाईनअप करून घ्या. विकास सर, सर्वच मान्यवरांना विनंती